नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे अमृत कथा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। यापूर्वीच्या भागामध्ये आपण साक्षात्कारी श्री संत गजानन महाराज चरित्रातील अध्याय पहिला या कथेचे श्रवण केले। पुढील अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती करते की या चरित्राचे 21 अध्याय आपण कथा स्वरूपामध्ये ऐकणार आहोत, तेव्हा न चुकता या चरित्राचे पुढील सर्व अध्याय आपण मनापासून श्रवण करावे व श्री गजानन महाराजांची कृपादृष्टी मिळवावी हीच सर्वांना नम्र विनंती। साक्षात्कारी श्री गजानन महाराज चरित्र अध्याय दुसरा। शिव मंदिरासमोर दर्शन। बंकटलालाची श्रद्धा योगीराजावर जडली। महाराज दृष्टीआड झाल्यापासून त्यांचे लक्ष कुठेच लागेना। महाराजांच्या शोधात तो फिरू लागला। त्याच्या मनाला हुरहुर लागली, त्यास अन्नपाणी गोड लागेना। त्याच्या मनास तोच ध्यास लागला। त्याने पुष्कळ शोध करून पाहिला, पण महाराजांचा शोध लागेना। ही गोष्ट कोणाजवळ बोलून दाखवावी हे त्याला कळेना। वडिलांजवळ बोलण्याची त्याला हिम्मत होईना। भवानीराम हे त्याच्या वडिलांचं नाव। भवानीराम यांनी एक दिवस बंकटलाल यास विचारलं, तुला चिंता कशाची आहे? तुला तर कशाचीच कमी नाही। बंकटलाल वडिलांची काहीतरी समजूत घालून महाराजांच्या शोधात फिरत असे। शेजारी एक सभ्य गृहस्थ राहत होते। त्यांचे नाव होतं रामाजीपंत देशमुख। वयानं ते म्हातारे होते। त्यांच्याजवळ बंकटलालने मनातली गोष्ट सांगितली। तेव्हा ते म्हणाले, मी तुझी गोष्ट ऐकली। मला वाटते तू ज्यांच्या शोधात आहेस तो कोणी योगी पुरुष असावा। तुला तर दर्शन घडलं, पण मलाही दर्शन घडावं अशी माझी अपेक्षा आहे। 2-4 दिवस निघून गेले, पण बंकटलालची उत्सुकता मात्र कमी होईना। एक दिवस शेगावात एक कीर्तनकार आले। त्यांचं नाव होतं गोविंदबुवा टाकळीकर। वऱ्हाडात ते चांगलेच प्रसिद्ध होते। त्यांचा लौकिकही दूरवर पसरला होता। त्यांचं कीर्तन महादेव मंदिरात चालू असताना गावातील बरीच मंडळी जमली होती। बंकटलालही कीर्तन ऐकण्यास निघाला होता। वाटेत त्यास पितांबर शिंपी भेटला। तोही भाविकच होता। बंकटलालांनी त्याला आपल्या मनातले विचार सांगितले। दोघेही कीर्तनाला गेले। तिथे त्यांना महाराज दिसले। ते दोघे महाराजांच्या जवळ गेले। महाराज एका फरशीवर बसलेले होते। त्या दोघांनी त्यांना नमस्कार केला। काही खावयास आणू का म्हणून बंकटलालने विचारले। महाराजांनी त्याला भाजी भाकर आणण्यास सांगितले। त्याने जवळच्याच घरून भाजी भाकर मागून महाराजांना दिली। ती त्यांनी प्रेमाने सेवन केली। पितांबरास महाराज म्हणाले, तुंबा भरून घेऊन ये, ओढ्यावर जा। पितांबर म्हणाला, महाराज, नाल्याचं पाणी गढूळ आहे, पिण्याला योग्य नाही। परंतु महाराजांनी त्याला तेच पाणी आणण्यास सांगितले आणि ओंजळीने पाणी भरू नको असेही त्याला बजावलं। तुंबा आडवा करू नको म्हणूनही सांगितलं। पितांबर त्या नाल्यावर गेला। तुंबा बुडवण्या इतपत पाणी कुठंच नव्हतं। तो विचारात पडला। शेवटी त्याने तो भोपळा पाण्यात टेकवला। तेथे खळगा पडून भोपळा भरला गेला। पितांबराला नवल वाटलं। पाणी स्वच्छ होतं। ते पाणी आणून त्याने महाराजांना दिलं। तो चमत्कार पाहून त्याचीही श्रद्धा महाराजांवर बसली। महाराज बंकटलाल यास म्हणाले, माळणीच्या घरची भाकर देऊन सेवा करतोस का? खिशातून सुपारी काढ, मला दे। बंकटलालला आनंद झाला। त्याने 2 पैसे महाराजांच्या हातावर ठेवले। महाराज म्हणाले, मला पैशाची जरूरत नाही, तुझ्या सेवेवरच मी संतुष्ट आहे। जा, कीर्तन ऐक। कीर्तन सुरू झाले। पूर्वार्ध झाला। कीर्तनकार श्लोक म्हणताना अडखळले। महाराजांनी तो श्लोक म्हणून अर्थही सांगितला। हरदास बुवा गोंधळले। महाराजांच्या जवळ येऊन त्यांना मंदिरात चला अशी विनंती केली। महाराज जागेवरून उठले नाही। आम्ही इथूनच ऐकतो असे म्हणाले। कीर्तनकार परतले। कीर्तनातून महाराजांचा गजर गेला। लोकांना सांगू लागले, शेगावाचं भाग्य उजळलं, शेगाव पंढरपूर झालं, त्यांची सेवा करा, यातच आपलं कल्याण आहे। कीर्तन संपलं। लोक आपापल्या घरी गेले। बंकटलाल प्रेमाने आपल्या पित्यास सांगता झाला। भवानीराम ते ऐकून खूप खुश झाले। त्यांनी बंकटलालास महाराजांना घरी आणण्यास सांगितले। 4थ्या दिवशी बंकटलालास माणिक चौकात महाराजांचे दर्शन झाले।
सूर्य अस्ताला जात होता. गायी रानातून परतल्या होत्या. गायींचा घोळका समर्थांच्या भोवती जमला होता. दिवे लावणीची वेळ झाली होती. अशा वेळी बंकटलाल महाराजांना घेऊन घरी गेला. भवानीराम यांना खूप आनंद झाला. त्यांनी महाराजांना बसवयास पाट दिला. स्वयंपाकास वेळ होता म्हणून एका ताटात फळे व पुऱ्या घालून ते ताट महाराजांसमोर ठेवलं. हार घातला, कपाळी बुक्का लावला, फराळ करण्यास विनंती केली. महाराजांनी पोटभर फराळ केला. रात्रभर तिथेच राहिले. दुसरे दिवशी त्यांना मंगलस्नान घातले. पितांबर नेसवला, गळ्यात हार घातला. महाराज चुटक्या वाजवीत व मुखाने गणगण गणांत बोते असे भजन गात असत. लोक बंकटलालच्या घरी दर्शनास जमू लागले. तर श्रोते हो, आजचे अध्याय दुसरे हे पुष्प मी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आपल्या सर्वांना विनंती करते की येणारे सर्व अध्याय आपण लक्षपूर्वक ऐका आणि श्री संत गजानन महाराजांच्या चरित्राशी लीन व्हा. गणगण गणात बोते.